जय किसान अशी घोषणा देणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न श्री लाल बहादूर शास्त्री यांना माझा कोटी कोटी प्रणाम। सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इतर बसलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार। माझे नाव अर्पिता शरद सोनवणे, मी आता 4थीत शिकते। भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पान नारा त्याचा आजही घुमतो। जय जवान जय किसान अशी घोषणा कार्य केले महान त्यांनी जरी होती मुठ्ठी लहान, कार्य केले महान त्यांनी जरी होती मुठ्ठी लहान। जय जवान जय किसान अशी घोषणा ऐकणे की आठवण होते ती लाल बहादूर शास्त्री। 2 ऑक्टोबर 1904 रोजी रामदुलारी या मायेच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले। उत्तर प्रदेशातील मुगलसराई हे त्यांचे जन्मगाव, पण बालपण गेले गंगेच्या काठी वसलेल्या रामनगर या छोट्याशा गावात। त्यांचे वडील श्री शारदा प्रसाद श्रीवास्तव शिक्षक होते। पुढे ते सरकारी अधिकारी बनले, पण त्यांना अधिक आयुष्य लाभले नाही। आर्थिक संकटाला तोंड देतच त्यांना आयुष्य काढावे लागले। काशी क्षेत्रातील हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये लाल बहादूर दाखल झाले। नदी ओलांडण्यासाठी होडीतून जावे लागे। लाल बहादूर गरीब असल्याने त्यांच्यापाशी होडीतून जाण्यासाठी पैसे नसायचे, पण शिक्षणाची जबर इच्छा असल्याने लाल बहादूर गंगेतून पोहत शाळेत जायचे। घरची अत्यंत गरिबी होती, त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे। तो काळ ब्रिटिश सरकारचा होता। स्वातंत्र्यासाठी लढा चालू होता। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे सिंह गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला। केव्हा संपेल जीवन कोणालाच समजत नाही। मनासारखं जगून घ्यावं कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही। जय जवान जय किसान। धन्यवाद।